नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक आगळीवेगळी घटना म्हणजे उस्मानाबाद इथे होणारं मराठीचं 93वं साहित्य संमेलन. साहित्य संमेलन दरवर्षीच होत असतं, पण यावेळेचं साहित्य संमेलन अत्यंत आगळं आणि वेगळं आहे. याचं कारण असं आहे की या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरती फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झालेली आहे. वास्तविकता ही जशी निवड झाली तशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटायला लागल्या. आज आपण वसई इथे त्यांच्या असणाऱ्या सेंटर्समध्ये गिरीश या ठिकाणी आपण इथं आलेलो आहोत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे की एक व्यक्ती, एक लोकनेता, एक धर्मगुरू आणि साहित्यिक अशा वेगवेगळ्या अंगातून अगदी वाढलेलं, वृद्धिंगत झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहे. आज ते आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी एकंदरीत त्यांच्या प्रवासाबद्दल, साहित्यिक प्रवासाबद्दल, सामाजिक प्रवासाबद्दल आणि सांस्कृतिक प्रवासाबद्दल सुद्धा बोलणार आहोत. फादर, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या वेळेस समजा तुमची निवड झाल्याची ही जी वार्ता आली तुमच्यापर्यंत आणि तुम्हाला असं कळालं की माझी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरती निवड झालेली, काय तुमची पहिली प्रतिक्रिया होती? तेव्हा मी एका साधना सेंटरमध्ये आध्यात्मिक साधना करत होतो. माझे सहकारी बरोबर होते. आणि जेव्हा ही बातमी आली तेव्हा ती कोणाला सांगायची नाही असं पण मला सांगण्यात आलं. बरोबर आहे. हे आता काय करायचं. दुसरा मुद्दा असा की माझा त्याच्यावर विश्वास बसेना क्षणभर. ओके. की मी ह्या साहित्य संमेलनाध्यक्ष कसं काय होऊ शकतो. बरोबर आहे. माझी निवड कशी काय झाली ती देखील एकमताने झालेली आहे, सर्वानुमते ठरलेली आहे. ही जे 19 मंडळ आहे त्या मंडळाने माझी निवड केलेली आहे. म्हणून मी माझे हात जोडले गेले. ओके. प्रथम त्या माझ्या ईश्वराकडे आणि मग महाराष्ट्राकडे, की महाराष्ट्र जे पाऊल आज उचलतो ते देश उद्या उचलतो. हा महाराष्ट्राला मिळालेला शाहू फुले आंबेडकर आदींचा वारसा आहे, पुरोगामी वारसा आहे असं मी समजतो. माझी निवड ही क्षुल्लक आहे. एक छोटी घटना आहे, परंतु ती महाराष्ट्रासाठी खूप मोठी असं मला वाटते. आणि कशासाठी की आपण सगळी एकच आहोत, एकाच मातेची लेकरं आहोत. का दुजाभाव एकमेकामध्ये असावा मला समजतच नाहीये. तर मी नंतर आनंद झाला आणि त्याच्यानंतर मग ओझा आलो. ओके. बाबा साहित्य संमेलनाचं भाषण तयार करायचं, कसं करायचं, काय करायचं वगैरे असं प्रश्न येत गेले. ओके. बरोबर. तर मग ही जी तुम्ही आता घटना इथे म्हणजे तुम्हाला तुमची निवड झाल्याच्या नंतर असं एक विचारायचं आहे की एक फ्रान्सिस ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो, एक साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो, एक लोकनेता फ्रान्सिस दिब्रिटो, हा काय प्रवास होता एकंदरीत जीवनाचा? आता तुम्ही सांगितलं तसं शाळकरी फ्रान्सिस पासून फादर होईपर्यंत फादर फ्रान्सिस. ओके. ही माझी 10 वर्षाची ट्रेनिंग झाली. ओके. बारकाईनं झाली. आमच्या प्रत्येकावर लक्ष ठेवण्यात यायचं, हा गडी आपल्याला योग्य आहे का. परत आमचं ब्रह्मचर्य व्रत असतं, त्या व्रतानुसार जगावं लागते. आणि मग सगळ्या बाजूने तावून सुलाखून निघाल्यानंतर माझी निवड झाली. ओके. आणि त्यावेळी माझे मुंबईचे आर्चबिशप सायमन पिमेंटा यांच्या हस्ते मला ती दीक्षा मिळाली. ओके. हा देखील माझं परम भाग्य समजतो. तर हा 10 वर्षाचा प्रवास होता. आणि त्या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही लॅटिनचा अभ्यास केला, आम्ही थोडा संस्कृतचा पण केला, जास्त काही जमला नाही. नंतर फिलॉसॉफीचा केला, नंतर ख्रिश्चन तत्त्वज्ञानाचा केला, ख्रिश्चन ब्रह्मज्ञानाचा केला. आणि ह्या सगळ्या परीक्षा देत पुढे गेलो आणि परमेश्वराने माझी निवड केली. ओके.
पण मग आत्ताची सध्याची परिस्थिती तुम्ही पाहताय की धर्म भावना ही देशाच्या भावनावरती कुठेतरी हावी होताना दिसते आहे. आणि जो एक लोकभावना आहे किंवा एक संविधान नावाचा जो प्रकार देशाचा चालवणार आहे तिथे कुठेतरी गालबोट लागते. आणि तुम्ही तर धर्मगुरू आहात, तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं काय पाहता, म्हणजे धर्म आणि संविधान ह्या गोष्टीकडे? पहिलं म्हणजे आपलं जे संविधान आहे ना ते जगातले एक उत्कृष्ट कॉन्स्टिट्यूशन आहे, उत्कृष्ट कॉन्स्टिट्यूशन. सगळ्या तत्वांचा तिथे समावेश झालेला आहे. अशी घटना आपल्याला पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीने दिलेली आहे. मी नेहमी त्यांचे आभार मानतो. ओके. नेहमी आभार मानतो. मी आज जर का बोलू शकत असेल त्याचं कारण ते आहे. त्यांनी आम्हाला ही मुक्तता दिलेली आहे आणि घटनेद्वारे दिलेली आहे, संविधानाद्वारे दिलेली आहे, लिखित दिलेली आहे. आणि पुन्हा आपली मागना चार्टा असं मला वाटते, इंडियाचा मॅग्ना चार्टा मोठी सनद आहे. आणि मी नेहमी सांगतो माझ्या चर्च देखील की तुमच्या एका हातामध्ये किंवा हिंदू मंदिरात मी जातो कधी कधी तर सांगतो तुमच्या एका हातामध्ये जर तुमच्या धर्माचा ग्रंथ असेल तर दुसऱ्या हातामध्ये भारतीय संविधान असलं पाहिजे. ओके. हे धर्म आणि राष्ट्र हे काही वेगळे नाही आहे. ओके. त्याच्यामध्ये सेपरेशन आहे, त्याची मिक्सअप होता कामा नाही. परंतु धर्माने राष्ट्राचं भलं करायचं आहे. ओके. आमच्या प्रभूने मला शिकवलं, देवाचे ते देवाला द्या, राजाचे ते राजाला द्या. ओके. हां. जे व्हॉट एव्हर बिलॉंग टू द स्टेट गिव्ह टू द स्टेट. ओके. व्हॉट इट बिलॉंग्स टू गॉड गिव्ह टू गॉड. ही किती मुलगामी शिकवण आहे. आणि ह्या शिकवणीवर युरोपियन सेक्युलरिझम उभा राहिलेला आहे. ओके. ही धर्म आणि राजकारण ही निराळी केली पाहिजे. अर्थात माझ्या मित्रांनो की धर्म आणि राजकारण, धर्म कधीही डोळ्याला आंधळी पट्टी बांधून फिरू शकत नाही आहे. जेव्हा कुठे समाजात अन्याय घडतो, जेव्हा अत्याचार घडतात, जेव्हा स्त्रियावर अत्याचार होतात, बालकावर अत्याचार होतात, ह्युमन ट्रॅफिकिंग होते, तेव्हा धर्मोडे देखील रस्त्यावर उतरलं पाहिजे. ओके. माझी भूमिका आहे. त्यांनी ते उतरलं पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे चला आपण आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी जाऊया. हे खरं राष्ट्रीयत्व असं मला वाटतंय. ओके. पण तुम्ही एक धर्मगुरू आहात आणि तुम्ही आता सांगतायत की संविधानाचं महत्व देखील तुम्ही सांगतायत. पण आता सध्याच्या काळामध्ये धार्मिक असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तुम्ही पाहताय की वेगवेगळ्या घटना ज्या घडतात, कुठल्याही घटना असेल, सोशल नेटवर्किंग वरती त्याची जी अभिव्यक्ती होते वेगवेगळ्या स्तरातून, तर ती धार्मिक अंगानं मोठ्या प्रमाणात होताना दिसते. एकमेकांवर टीका करणं, ट्रोल करणं. तुम्ही त्याकडे कसं काय पाहता एक धर्मगुरू म्हणून, किंवा आता साहित्यिक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनात तुम्ही काम केलेले आहेत? मी असं विचार करतो 1970 पूर्वी हे सगळं होतं का? होतं काही कमी प्रमाणात होतं. आम्ही आनंदात जगत होतो. कुठून आल्या सगळ्या घोषणा, कुठून आल्या आपल्या तोंडावर ह्या अन्य धर्मीयविषयी शिव्या? हा भारतीय स्वभाव नाहीये. भारतीय स्वभाव सहिष्णुतेचा, सांभाळून घ्यायचा. जरी आपल्याला त्यांचे उपासना मार्ग मान्य नसतील तरी ते आपल्या समाजात राहतात, ते आपल्या समाजाचे आहेत, ते आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग आहे. हे आपण समजलं पाहिजे. ही का भेदाभेद केली जाते? भेदाभेद भ्रम अमंगळ तुकारामाने सांगितलेलं आहे. ओके. भेदाभेद नको आणि मग धर्माच्या नावाने देखील भेदाभेद नको. ओके. हे धर्माच्या नावाने सुद्धा भेदाभेद नको असं तुम्ही ज्यावेळेस म्हणत आहात तर असा एक प्रश्न येतो की देशात सतत हुकुमशाही असल्याची ओरड होते. मला एक साधा प्रश्न सामान्य लोकांना विचारायचा आहे. किती लोकांनी ज्यांना वाटते की मला अमुक ठिकाणी हुकुमशाही आहे, का एक पोस्टकार्ड लिहून पाठवत नाहीत? आम्ही वसईचं आंदोलन करत होतो.
तेव्हा आम्ही एक संकल्प सोडला की मुख्यमंत्र्याच्या नावाने 1000 पोस्टकार्ड पाठवायचे. ओके. सविनय कायदेभंग ना, हो हो, आम्ही करू शकतो. का घाबरतो आम्ही? बरोबर आहे. मुळात आमचा स्वभाव फिरू आहे का, हे आपल्याला शोधायला पाहिजे. बरोबर आहे. का काय करेल राजा, काय करेल माझा, हा, ही शाश्वती पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला जे निर्मळ असतात तेच निर्भय असतात. ओके. तुम्ही निर्मळ आहात का? तुमच्या दगडगाड काही वेळी सापडले आहेत का? मग तुम्हाला कोणतरी पकडणार. बरोबर. कशाला त्याच्या कचाऱ्या सापडायचं, तर सुंदर जीवन जगायचं. तर हे 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 माणसाने कधी निर्माण केलेले आहेत. आणि खरं म्हणजे आपण लोकशाहीमध्ये आहोत. ओके. लोकशाही आपला तिसरा डोळा वेळोवेळी उघडत असते. ओके. हा. इंदिरा गांधी जगाच्या लीडर, हो. आणि सांगितलं नाही तुम्ही आता घरी बसा. हे कोणी सांगितलं पुन्हा मी तुम्हाला सांगतो. हा. पण एक मुद्दा नेहमी मानला जातो, गरीब अशा लोकांना लाच दाखवून किंवा आमिष दाखवून त्यांचं धर्मांतर केलं जातं. हो, हा एक मुद्दा आलेला आहे. हा बरोबर. सातत्याने हा. हा प्रचाराचा भाग आहे. हो, बरोबर आहे. तुम्ही जर भारताची लोकसंख्या गेल्या 25 वर्षातली बघितली, हा. तर 30 वर्षातली बघितली, ख्रिस्ती लोकसंख्या कमी 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 होत चाललेली आहे. ओके. हा. आणि कृषी समाजामध्ये कुटुंब नियोजन मोठ्या प्रमाणात करतात. ओके. शिकलेले आहेत ते सगळे. हा. त्याला माहिती आहे आपलं कुटुंब कसं आटोपशीप ठेवायचं. हा. पण हा एक प्रचाराचा मुलगा आहे. मला दुसरा एक प्रचाराचा मुलगा आणायचा आहे, मुद्दा आणायचा आहे. तो हा हा. की पुलंच ठिकाणी सांगितलं होतं हा. की धर्मापेक्षा अधिक भयानक पक्षांतर आहे. ओके. हा. हा. पक्षांतर. पक्षांतर कोण काय लाडू लाडू दिल्यामुळे देतो का, पक्षांतर करतो का? हा. हा काय प्रकार आहे? बरोबर आहे. ही भारतीय लोकशाहीवरला हल्ला आहे. हल्ला आहे. ओके. हे राजकारणाला दुर्दैवाने खरेदी विक्री संघाचं स्वरूप आलेलं आहे. हा. हे अधिक डेंजरस आहे, अधिक धोकेदायक आहे. हा. तिथे लक्ष लावा तुम्ही ना, बरोबर आहे. तिथे लक्ष द्या तुम्ही. ते शुद्ध करा. विकत घ्यायची भाषा करू नका. कोणालाही माणसाला विकत घेऊ नका आणि कोणालाही विकत घेऊ नका आणि लोकप्रतिनिधी पण विकत घेऊ नका. तर हे कारण आपण विकले जातो, हा मुद्दा महत्वाचा आहे. अतिशय बरोबर आहे. हा. आपण विकले जातो, हा. एवढी आपली किंमत आहे की आपण आपलं स्वतःचं अवमूल्यन करत असं मला वाटते. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. मी त्या प्रश्नांकडे येणारच होतो की धर्मांतरच्या संदर्भात तुम्ही तो मुद्दा मांडला. तुमची निवड झाल्यानंतर फादर खूप साऱ्या संघटनांनी, म्हणजे त्यात मुख्यतः म्हणजे विश्व हिंदू परिषदेने तुमच्या निवडीवरती आक्षेप घेतलेला आहे, विरोध केलेला आहे, किंवा कार्यक्रम उधळून लावेल अशा प्रकारच्या धमका विविध वृत्तपत्रातून, प्रसार माध्यमातून किंवा प्रेस नोटद्वारे त्यांनी केलेला आहे. तुम्ही काय म्हणता त्याच्याबद्दल? तुमची काय भूमिका आहे? पहिलं माझं मत असं आहे की आपण लोकशाहीमध्ये आहोत. ओके. लोकशाहीला आपलं मत व्यक्त करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. हो. फक्त त्यांनी घटनेच्या चौकटीमध्ये राहून आपला निषेध नोंदवावा. हा. निषेध नोंदवावा आणि जे काही लोक करायचे करतील. आणि हा जो व्यापक महाराष्ट्र आहे ना, तो फारच पुरोगामी आहे. हा. तो फारच पुढचा विचार करतो. हम्म. तो ह्या छोट्या गोष्टीला बळी पडत नाही. पण मला त्याचं जास्त काही वाटलं नाही. हा. आणि मग मी आंदोलन त्याला तोंड दिलेलं आहे. हा. आंदोलनाला तोंड दिलेलं आहे. धमक्या देणाऱ्याला तोंड दिलेलं आहे. मला ह्या परमेश्वरने एक चांगलं शक्ती दिली आहे. मी घाबरत नाही. हा. हा. काय करायचं तुम्ही? मारायचं का मार. आता दुसरं पुढे काय करणार? त्याच्या पुढे काय करू शकता का? हा, ते तुम्ही करू शकत नाही. नाही, पण आता तुम्ही त्यांना काय सांगाल, जे लोक तुमचा विरोध करतायत, विश्व हिंदू परिषदवाले असतील, बाकी हिंदू संघटनांचे सनातनवाले असतील, जे तुमचा विरोध करतायत, त्यांना काय आव्हान कराल? त्यांना काय सांगाल तुम्ही? कारण काय माहिती का, आपण एकमेकांना ओळखत नाही.
हा मला माहिती आहे कुठचे कोड आहेत ते ना. पण आम्ही जेव्हा हरित वसई संरक्षण समिती चालू केली हा वसईच्या रक्षणासाठी, तेव्हा आमच्या कमिटीचे सदस्य आचार्य सर हे संघाचे कार्यकर्ते होते. ओके. हा त्याला प्रॉब्लेम नाही पडला. बरोबर आहे. संघ सांगत नाही तुम्ही पर्यावरणाचा नाश करा म्हणून ना. बरोबर आहे. त्यांची पण शिकवण आहे पर्यावरणाचं रक्षण करा. आणि आमचं दोघांचं जर जुळलं म्हणजे त्यांचं आणि माझं, आपण एकत्र हातात हात घालून काम करू. ओके. काम करू. बरोबर आहे. सगळ्यात मोठा प्रश्न पर्यावरणाचा आहे. हे जे ग्लोबल वॉर्मिंग जे म्हणतात ना, हा. ते आपल्या दारापादाने चुलीपर्यंत आलेलं आहे. ओके. आता ही छोटी छोटी भांडणं विसरून आपण देशाचं भलं कसं करता येईल याचा विचार करावा. तुम्ही अतिशय चांगला, तुम्ही नाही का एक धर्मगुरू असताना फादर लोक आंदोलनामध्ये सुद्धा भाग घेतला. आता इतर धर्मगुरू जर आपण पाहिले तर तुम्ही हरित म्हणजे वसईचं आंदोलन असेल किंवा निर्भय बनो आंदोलन असेल किंवा इतर सुद्धा लोक आंदोलनामध्ये हे खाऊजाचं उतरण जागतिकीकरण वगैरे अगदी उघडपणे जाऊन तुम्ही त्या संदर्भामध्ये भूमिका मांडताय. तर हे कसं काय म्हणजे एक धर्मगुरू असं कसं काय, म्हणजे आता दुसरे धर्मगुरू तर असं करताना दिसत नाही, ही प्रेरणा कुठून आहे म्हणजे? ती प्रेरणा मला माझ्या येशू ख्रिस्ताकडून मिळते. ओके. प्रभू येशू ख्रिस्त धर्मगुरू होते. जेरुसलेमचं एकमेव मंदिर, त्या मंदिरावर व्यापार मांडला होता ना, चाबूक काढला होता, वापरलं नाही कोणावर, हाकलून दिलं सगळ्यांना. ही ताकद त्याच्यात होती ना. ते आपल्यामध्ये काय नसावी. ओके. जिथे जिथे अन्याय तिथे तिथे आम्ही धावत जाणार आणि आम्ही सांगणार नाही हे बरोबर नाही आहे, हे चुकीचं आहे. तर हे सगळ्या धर्मगुरूचं कर्तव्य आहे, सगळ्यांचं कर्तव्य आहे. पण पूर्वीचे जे संत होते ते पण तर समाज सुधारकच होते ना, तेही आंदोलकच होते. मग आता ही चौकट कशी काय आली धर्मगुरूंना? ही धर्मगुरूंना आलेली नाहीये. आणि आता मी हरित वसईच्या वेळेला माझ्याबरोबर 50 तरी फादर होते. ओके. पण ते दिसले नाही. आता जे सिव्हिल ड्रेसमध्ये जातात ना, ते दिसले नाही. तिकडे होते तिकडे आणि माझ्याबरोबर अजूनही आहेत. ओके. वसईकडे मला आणि आता गोव्यात बघा, गोव्यात देखील त्यांनी ते रामपोणकरांचं आंदोलन चालू केलं. हो. मार्गदर्शन कोणी केलं? फादर आहे. केरळमध्ये एक आंदोलन झालं, मार्गदर्शन केलं कोणी केलं? फादरांनी. मच्छीमारांचं आंदोलन झालं, मार्गदर्शन कोणी केलं? माझं कोचेरी. आम्ही आता फोरफ्रंटवर आहोत. ओके. पुढे होता आम्ही आमची चर्चित कर्तव्य सांभाळतो. की सांभाळून आम्ही दुसऱ्या वेळ आहे ना आमच्यासाठी जातो तिकडे. कारण प्रभू येशूचं कामच ते होतं, अन्याय दूर करायचा. बायबलमध्ये तुम्हाला मी शेकडो रेफरन्सेस सांगेन की देवाला अन्याय बिलकुल आवडत नाही. ओके. बिलकुल आवडत नाही. मग तुम्ही जर धार्मिक असाल तर अन्यायाला विरोध करा. पण मग हे देवाचं जे तुम्ही सगळं बोलत असतात, ही देवाच्या माध्यमातून जी देशामध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवली जाते, म्हणजे अगदी कितीतरी चर्चेसमध्ये सुद्धा आम्ही बघतो की मग त्याच्याबद्दल तुम्ही कधी आवाज उठवताना दिसत नाही की चर्चेसमध्ये सुद्धा अंधश्रद्धा होते, अंगात आलेलं काढलं जातं, भूत काढलं जातं, सैतान काढला जातो. हा काय प्रकार आहे? आता काय माहिती का, थोडंसं आपण ना तरतम करू. तरतम धर्माच्या सगळ्या गोष्टी क्रमांकवरच्या नसतात. ओके. ती वर्गवारी असते ना. की परमेश्वर एक आहे. परमेश्वरमध्ये 3 जण आहेत. येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे, पवित्र आत्मा त्याने पाठवलेला आहे. ही जी मूलभूत तत्व आहेत ती कधीही बदलत नाही. आता हे मानसिक आजाराचे प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. काय म्हणजे सगळ्या ठिकाणी बुवा बाबाकडे जातात. मानसिक आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. माणसाचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे. मग तो कुठेही जातो. ओके. कुठेही जातो. मग कोणाकडून सैतान करतो, सैतान करतो, चला हे करतो ते करतो ना. परंतु खरी शक्ती प्रभू ख्रिस्ताकडे असं आम्ही मानतो. तो असला ना तर सगळे सैतान दूर जातात. नाही पण फादर ते जाहिराती ज्या होतात की लंगडा चलने लगता है, अंधा देखने लगता है, अशा पद्धतीच्या सुसमाचार सभा होतात, तर त्याच्यावरती वेळेवर टीका होते ना की ती सुद्धा एक प्रकारची अंधश्रद्धा आहे आणि त्याच्यातनं समाजामध्ये वेगळ्या प्रकारचा मेसेज जातो. विज्ञानाला ती एक प्रकारचं आव्हान मानलं जातं ना.
दुसरं काय माहिती का की आता आम्ही कॅथोलिक आहोत. हां. कॅथोलिक आम्ही खूप बंदिस्त आहोत. ओके. आम्हाला शिस्त आहे. आम्हाला आमचे गुरु आहेत. मी मिस्टेक केली माझे गुरु मला कानपिकात येणार नाही हे असं नाही आणि हे असं असं बघायला पाहिजे परंतु आमच्याकडे 6,000 पंथ आहेत बारके बारके लहान छान. ओके. त्यांच्या तिथं काय करतात आमच्याकडे विरुद्ध करतात. नाही, मग ते नाव ज्यावेळेस ते असं करतात तर त्याच्याबद्दल तुम्ही कधी बोलता का की ही समजा चुकीचं आहे या संदर्भामध्ये असं ह्या अशा प्रकारचं लंगडा चालायला लागत नाही, आंधळा दिसायला लागत नाही? मी निखिल वगळेच्या चॅनलवर बोललेले सगळं बोललेलो आहे की असं सहसा घडत नाही. परमेश्वर कधीही आपण तयार केलेल्या वस्तूमध्ये फेरफार करत नाही. ओके. माणसाचा स्वभाव तो बदलत नाही परंतु असं होऊ शकते की माणसाला एक वातावरण मिळते. आपण चर्चमध्ये गेलो आणि मित्र आनंद साधले होते. मौनगिरी चर्चमध्ये जाऊन बसायचे तास 2 तास ना शांत वाटते. तसं वाटू शकते काही लोकांना त्याला वाटू देतात. मानसशास्त्रीय दृष्ट्या परिणाम होऊ शकतो. त्याला तो अधिकार आहे. तो आपण हिरावून घेऊ शकत नाही ना अंधश्रद्धेच्या नावाखाली. परंतु हे दुसरे जे काही प्रकार करतात ना आम्हाला मान्य नाही. ते चर्चला मान्य नाही. आमच्या बिशपांनी एकदा त्याचं जाहीरपणे आमच्या चर्चमध्ये जाहीरपणे नावं पाठवून टाकले की अमुक अमुक गोष्टी याला पावरून विश्वास ठेवू नका. ओके. चर्च जाहीर केलेले. बरोबर. तुम्ही धर्मगुरू असताना ह्या साहित्याकडे कशा काय वळालात आणि कसं काय म्हणजे ती सेवा कशी काय म्हणजे तिथून कसं काय सुरू झाली ते? मला वाटतं माझी साहित्याची सेवा मी लहान मुलगा होता तेव्हापासून झाली असं वाटते. ओके. कारण मला ना वाचनाची फार आवड. ओके. वाचन हो. तर तेव्हा गावात काही पुस्तकं वगैरे नसायची. मग काय करायचं आम्ही म्हशी चारायला रानावर जायचो ना तर वाटेवर लोकांनी ना खाऊ खाऊन जो कागद टाकलेला असतो तो मी उचलायचा. ओके. सगळा पेपर वाचायचा मी तो असे जेवढे पेपर मिळतील तुकडे ते वाचायचो मी. तिथून मला वाचण्याची सवय झाली. ओके. तिथून वाचायची सवय झाली. नंतर शाळेत आलो मराठी माध्यमाचं शाळा त्यामुळे मराठीला वाव सगळ्या बाजूने. बरोबर आहे. सगळ्या विषयामध्ये आणि पाठ्यपुस्तकामध्ये संतांचे अभंग वगैरे आणि कवितामध्ये वगैरे हे सगळं मराठी जग मला पाहून मी भारावून गेलो. काय माझं मराठी जग आहे ना. आणि मग वाटू लागलं की असं काहीतरी लिहिलं पाहिजे. ओके. असं काहीतरी आपल्या जमेल का माहिती लिहायचं. आणि मग मी जेव्हा सेमिनार अभ्यास करीत होतो फादरपणाचा अभ्यास करीत होतो ना तर मी थोडी मुलुगिरी करायला लागलो. फार मोठी नाही आहे कारण अभ्यास सांभाळून करायला लागला सगळ्यांना तो. मग आमची 2 मासिकं होती एक सुवार्ता नावाचं आणि एक निरोप्या नावाचं. ओके. त्या मासिकात पाठवायचं. छापलं ते छापलं. बरोबर. असं हळूहळू ते गेलं आणि मग नंतर माझे वर्तमानपत्रात छापू लागले आणि नंतर मग पुस्तक रूपाने आली. पहिलं माझं पुस्तक अनुवादित आहे. ओके. एका रशियन तपस्व्याने केलेलं नामजपावरचं पुस्तक. ओके. इंग्रजीत आलं आणि इंग्रजीत माझ्याकडे आलं. मग भाषांतर करण्यासाठी ते मी भाषांतर केलं आणि ते डॉक्टर शंभू तुळपुरे यांना फार आवडलं. ओके. आणि गत्य माडखोळकर त्यांनी त्याच्यावर अख्खा अग्रलेख लिहिला. ओके. खूप स्फूर्ती मिळाली. मी लिहित गेलो. नंतर मला निसर्गाची फार आवड. तिथे खूप वेळ रमून राहतो. त्याच्यात माझी 3 पुस्तकं आहेत. ओके. निसर्गावर निसर्गाच्या चित्रासंबंधी आणि मला अजूनही निसर्गाविषयी खूप आकर्षण वाटतं की तो इंग्लिश त्याला इनएक्झॉस्टिबल ट्रेजर म्हणतात ना. न संपणारा खजिना आहे असा निसर्ग आहे. बरोबर आहे. आणि तो आपला गुरु आहे. आपल्याला शांत करतो. आपल्याला माया देतो. आपल्याला सावली देतो. म्हणजे खूप मला ते निसर्गातून मिळालेलं आहे. म्हणजे पानावर उतरवलं एवढं दुसरं जास्त काही नाही. ओके. तुम्ही साहित्यिक म्हणून अनेक आंदोलनामध्ये म्हणजे भाग घेतात पण साहित्यिक हे राजकीय भूमिका घेताना दिसत नाही. अशा प्रकारचा एक खूप म्हणजे आपल्या बाबा एक साहित्याची खोली पुस्तकं आणि तिथे पेन टाक जे काय असेल ते काय असतं माहिती का. जेव्हा माणूस रक्ताने लिहायला लागतो ना तेव्हा त्याला आंदोलनाची किंमत कळली. ओके.
राजकीय मताची किंमत कळली. हो. सोल्जेनित्झिन हा रशियामध्ये होऊन गेलेला एक मोठा लेखक. हं. झारच्या वेळेला तो सडेतोड लिहायचा. हां. त्याची रवानगी सायबेरिया. सायबेरिया. सायबेरिया तयारी आहे का आपली? हं. आज लॅटिन अमेरिकेतले आणि आफ्रिकेतले हां. अनेक नवीन लेखक हे स्वातंत्र्य सैनिक आहेत. हां. हे प्रथम स्वातंत्र्य सैनिक नंतर लेखक झालेले आहेत. ओके. तर हे आपल्या देशात का होत नाही, पण मला पण चिंता वाटते फार. बरोबर. असं का होत नाही? आता फक्त आपण नावाला आणीबाणीचा दुर्गा भागवत आणि पु ल देशपांडे संपली नावं ना. हां. नावं का सांगतात? म्हणजे असं तुम्हाला वाटतं का की बाबा मराठी किंवा इतर साहित्यामध्ये आपल्या ज्या महाराष्ट्र किंवा भारताच्या साहित्यामध्ये हौशी आणि चौकटबंद फक्त साहित्यिक आहे, ते असे फार काही म्हणजे लोहा घेण्यासाठी किंवा फार असं धोका पत्करायला तयार नाहीये, अशीच सगळी पिढी अशी आहे का? आपल्याला मला एका कवीचं वाक्य आठवते इंग्लिश ना. हां. लिव्ह लाईफ डेंजरसली. ओके. हा, धोक्यामध्ये राहा पण जीवनाला अर्थ प्राप्त होतो. हां. पण अनेक जण हे स्वीकारायला तयार नाही. हां. आता तुम्हाला उदाहरण देतो. हा मला जो पुरस्कार मिळाला आहे, ओके. हा भाजपच्या गव्हर्नमेंट करून मिळालेला आहे. ओके. तावडे सरांनी मला फोन केला, हां. फादर तुम्हाला मी पुरस्कार द्यायचा ठरवलं आहे. हो. आणि आमचं सरकार जरी भाजपचं असलं ना हां. तरी तुमचा कार्य पाहून आम्ही तुम्हाला तो देत आहोत. हो. ही पण सहिष्णुता आहे ना बरोबर आहे. त्यांच्या बाजूने. बरोबर आहे. माझं नाव कट करू शकलं असते ना. सहज करू शकले असते. तर हे भारताचा मूळ स्वभाव हां. आहे. हं. पण बंडखोरीचं जरा कमी आहे. हां. आपण बंडखोरी नाही करत. ओके. पण नवीन लेखक करतात. हां. हां. आणि नवीन कवी करतात. हा, हां. ते काय आमचे नामगाव ढसाळ घ्या, काय घ्या, हां. त्यांच्या भाषेच्या पलीकडे जा. हां. त्याला काय सांगायचंय? हां. हां. या माणसाला काय सांगायचंय? हं. त्याला पद्धती गलीची वर्णनं नाही करायची. हां. त्याला सांगायचंय माणूस म्हणून काय भोगतो ना, तो काय काय भोगतोय हां. हां. हे आम्हाला हे लेखक लोक सांगतात. हो. मोठे मोठे लेखक सांगतात. तर आपण मला वाटतं ते असे आहेत. हां. आहेत ना, आहेत असे आहेत. आणि विशेषतः मला दलित साहित्याविषयी हां. फार आस्था वाटते. हां. ह्या लोकांनी एक नवा प्रवाह. एका सुकलेल्या झाडाला जणू काही कोंब फुटला, हां. तसा कोंब फुटलेला आहे आणि तो वृद्धिगत होत आहे. ओके. तर हे चांगली चिन्ह आहे का? पण जो तुम्ही आता जसं दलित साहित्याचा उल्लेख केला, तर दलित साहित्याचा सुद्धा प्रभाव सुरुवातीला खूप मोठा धारदार होता. आत्मकथन किंवा कविता याच्यातून फार काही पुढे नव्या प्रयोगापर्यंत गेला नाही. आता हाताबोटावरच नाव मोजण्या इतकी नावं आपल्याला समोर दिसत आहेत की जे नवे काहीतरी एखाद दुसरा प्रयोग करतायत. मग त्याच्यामध्ये प्रज्ञा दया पवार असतील किंवा इतर छोटी मोठी असतील, पण आता फार काही मोठं घडतंय असं दिसत नाही या साहित्यात. म्हणजे आत्ताचे जे साहित्यिक आहे ते बेडरपणे लिहितात की बखर लिहितात? आता मी काय सांगू? प्रश्न तर फार अवघड आहे आणि माझी प्रश्नपत्रिका फार अवघड आहे. नाही. तरी मला समजत नाही कशी सोडवायची ती ना. मला वाटतं रामदासांनी सांगितलं, मना विचारी तूच शोधून पाहे. प्रत्येक लेखाने शोधायला पाहिजे लेखकाने कुठे उभा आहे, कुठल्या मूल्यासाठी उभा आहे, मी कुठल्या सत्यासाठी उभा आहे. हे एकदा मनात स्पष्ट केलं ना, मग सरकार कोणाचं जरी आलं ना आपल्याला काही फरक पडत नाही. म्हणजे असं म्हणता येईल का आपल्याला की आत्ताचा जो लेखक आहे तो पोट सांभाळून आणि घर सांभाळून लिहितोय, त्यामुळे तो म्हणजे त्याच्यातला जो बंडखोरपणा आहे किंवा एकदम म्हणजे क्रांतीचं जे लिखाण आहे किंवा समाज बदलातलं जे स्पष्ट लिखाण आहे ते समोर येत नाही? खरं म्हणजे पोट भरण्याचं काही मिळत नाही सध्या. हां. साहित्याच्या मानधनातून काही मिळत नाही जास्त. मोठ्या लेखकाने मिळत असेल हा, परंतु तो काही असं म्हणजे पोटापाण्याचा व्यवसाय नाही जसा युरोप अमेरिकेमध्ये. नाही, माझा प्रश्न असा आहे, पोट सांभाळून म्हणजे स्वतःचा धंदा व्यवसाय सांभाळून कुटुंब सांभाळून फावल्या वेळात लिहायचं म्हणजे ना. ते खरं म्हणजे प्रत्येक लेखन एक तपश्चर्या आहे.
ओके. आणि तसं त्याला वेळ द्यायला पाहिजे, हो. द्यायला पाहिजे. वेळ मोजून जर कविता लिहायला लागला हां. आणि ती 12 वाजता पुरी झाली पाहिजे, होत नाही तशी, बरोबर. नाही तशी. अंतून स्फुरावी लागते, अंतून त्यात तो झरा आला पाहिजे, तरच तो कायम टिकतो, नाही तर कायम टिकत नाही. हे पण आहे हो, हां. येईल खूप, प्रसिद्ध खूप होईल, हम्म. पण टिकेल केवढं, हम्म. हा महत्वाचा प्रश्न. नाही नाही, म्हणजे मी जे बोललो तुम्हाला की पोट सांभाळून आणि घर सांभाळून, म्हणजे सरळ सरळ जे सत्य सत्य कुठेतरी ही बाजूला सारून असं लिहिलं जात आहे का, खुशमस्कऱ्यापणाचं किंवा अशा पद्धतीनं लिखाण येत आहे असं काय, म्हणजे नेमकं सांगा. नव्या याच्यात तुम्ही आता अनेक वाचत आहात. आता म्हणजे ते सर कमी वाचतो, आता कमी वाचतो, परंतु काही नवीन प्रयोग होत आहेत, काही नवीन प्रयोग होते मला. उदाहरणार्थ आता ते म्हणजे मी तर ते नांदेडचे नाव विसरत होते आता ना. हां. तर बारोमास घ्या ना तुम्ही, बारोमास ओके. काय कादंबरी लिहिली आहे माणसाने ना, हम्म. शेतकऱ्याच्या जीवनावर लिहिलेली आहे, ओके. शेतकऱ्याच्या व्यथेशी एकरूप होऊन लिहिलेली आहे ना. हां. तर ही जी अशी जी नवीन नावं येतात, हां. त्यांनाच आपण आता प्रोत्साहन देऊया. ओके. व्यक्ती आणि अभिव्यक्तीवरती आता सध्याच्या काळामध्ये एकूणच देशात आणि राज्यात जे वातावरण आहे त्याने बंधनं येत आहेत लेखकांवरती असं वाटतंय. लेखकाने स्वतःवर बंधनं लादून घ्यायची नाही. ओके. यू डिसाइड वेदर यू वॉन्ट टू फ्री और यू डोंट वॉन्ट टू बी फ्री. हां हां हां. दॅट्स इन युअर हँड. ओके. दुसरं कोण काय करणार. बरोबर आहे. मी ठरवून माझ्यावर बंधनं लावून घ्यायची नाही. हां. मी आंदोलनाच्या वेळी होतो, आमच्यावर बंधनं नाही का, बरोबर. नाही का, आपण लोकांच्या सेवेसाठी आहोत ना. हां. तसं प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. हम्म. पण मी कोण त्याला सांगायला ना. बरोबर आहे. मोठा महागुरु आले त्याला शिकवायला आता ना. बरोबर. नो, मी माझ्या अनुभवावरून शिकलो. ओके. प्रत्येकाने अनुभवावरून शिकावं. हा. मराठीचं काय भवितव्य वाटतं साहित्यात आणि भाषेचं तुम्हाला. ही भाषा जवळजवळ 1200 वर्षांची जुनी आहे. हा. हां. आणि ही भाषा भाषा कधी मरत नाही. छोटंसं उदाहरण देतो. हम्म. आमच्याकडे एक वळकर किंवा ईस्ट इंडियन नावाचा एक ग्रुप आहे. हम्म. ते ब्रिटिशाच्या नोकरीला होते. हम्म. आणि मग हळूहळू त्यांनी इंग्रजी ही भाषा स्वीकारली. हा, स्वीकारली लोक व्यवहाराची. पण आजपर्यंत त्यांनी त्यांची लोकगीतं टिकवलेली आहे. हम्म. लोकगीतं टिकवली. हां. लोकगीताच्या स्पर्धा होतात. हां. हे कुठल्या प्रेमातून येतात, हे आतल्या प्रेमातून. हां. भाषेविषयाचा एक कोण तिकडे आहे. हम्म. आता हे सगळं शहरीकरण झाल्यामुळे हां. मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी वगैरे असं तसं वापरावं लागते ना. हां. लागते, पण ते माय बोलीला विसरून नाही. हां. माय बोलीला सोबत घेऊन. हम्म. आता काय झालंय आजच्या जगामध्ये, मुलगा करता झाला का आईकडे लक्ष पण देत नाही ना. हो. तसं कदाचित आमच्या मराठी बाबत झालेलं आहे. हो हो हो. मराठीची मुलं हां. तुझ्याकडे लक्ष देत नाही आहेत ना. हां. म्हणजे आईच्या कुशीतच खरी ओढ मिळत असते. हां हां. पण मग आत्ता जे काय सगळे म्हणजे गणेश देवी सारखे भाषा तज्ज्ञ आहेत, इतर सर्व लोक जे आहेत ते चिंता व्यक्त करतायत या सगळ्या भाषांबद्दल. आणि अनेक भाषा मेल्या आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांनी अनेक भाषांची यादी दिलेली आहे की त्या, आणि भाषा मरते म्हणजे ती संस्कृती मरत असते. तर मग आता ही मराठी भाषेसाठी तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहात, तर तुमच्याकडे त्याच्या संदर्भातले काही विचार, काही संकल्पना, काही तुम्ही लोकांसमोर ठेवणार आहात का, सरकारसमोर ठेवणार आहात का. खरं म्हणजे काय म्हणजे हे जसं होत आहे ना, हे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होते. हां. मी खेडेगावात जातो, हां. अहमदनगरच्या खेडेगावाने, तिथे मला कोण इंग्रजी बोलताना आढळत नाही. हां. त्याची दररोजची भाषा बोलतात. ही शहराचा मोठा प्रॉब्लेम, शहराचा. हां. आणि हा सगळा जो प्रॉब्लेम निर्माण केला तो शहरानेच निर्माण केलेला आहे आणि शहरवासियांनीच निर्माण केला आहे. हां. आणि एक आता कोणाला आवडणार नाही, उच्च वर्णीयनेच निर्माण केलेलं आहे. हां. हां. आम्ही समृद्धी पूर्व ना, तसं नाही चालणार. हा. आणि लोक ऐकत नाहीत ते, त्याची भाषा बोलायची. नाही पण फादर, आता महाराष्ट्रामध्ये मराठीच्या हजारोंनी शाळा बंद पडलेल्या आहेत, हजारोंनी. म्हणजे बेरोजगार, म्हणजे शिक्षक सरप्लस होत आहेत
आणि मराठी भाषेला राजभाषा म्हणून दर्जा द्यावा म्हणून अनेक लोक प्रयत्न करतायत. हरी नरके सारखी लोक असतील ते प्रयत्न करतायत की त्याला बाबा दर्जा मिळावा म्हणून. आणि सरकार किंवा महाराष्ट्र सरकार असं काही त्यामध्ये प्रयत्न किंवा मराठी लोकांकडून सामुदायिकपणे प्रयत्न होताना दिसत नाहीये. आता मी थोडंसं वाचल्याविषयी ना, हा की महाराष्ट्रामध्ये 20% इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, हा 80% मराठी आहे. ओके हा पाठ्यपुस्तक मंडळावर काम केलेलं आहे ना. हम्म. लाखो पुस्तकं जातात गावात ना, हा ती वाचली जातात ना, ती वाचली जातात. आणि हे शहरातले लोक, त्यांना काय आता पाहिजे? त्यांना फक्त भारत हा किंवा मुंबई ही स्टेपिंग स्टोन टू युरोप पाहिजे. ओके आम्हाला युरोपमध्ये कोण घेऊन जाईल? हा त्याच्याबरोबर बी झाला हम्म. संस्कृतीचं काय व्हायचं होऊ दे. हा हम्म. तर ते असं ते शहराचे लोक करत आहेत. आणि त्याचं शहराच्या लोकांना विचारलं पाहिजे की, आता मी तुम्हाला उदाहरण देतो. हो मी न्यूयॉर्कला होतो ओके 10-12 वर्षापूर्वी, आणि एका मल्याळी कुटुंबाने मला बोलावलं जेवायला. हम्म. मी त्यांच्याकडे जेवायला गेलो. तर त्यांची 3री पिढी तिथे नांदत आहे. ओके 3री पिढी नांदत आहे. तर तो मुलगा जेव्हा कॉलेजमधून आला, तर आपल्या आईशी मल्याळी बोलत होता. मल्याळी. हो तर तू कशाला मराठी शिकलास रे? हा मला माझ्या आजीबरोबर बोलायला आवडते ना, म्हणून मी मराठी शिकलेलो आहे. हा हे जे आजीचं प्रेम आहे ना, हा आईचं प्रेम आहे ना, ते महाराष्ट्राच्या काळातून जरा कमी झालं असं वाटते मला. हे असे अपवाद आहेत ना फादर, हे अपवाद आहेत ना. आता तुम्ही सांगितलं की बा 20% शाळा इंग्रजी आहेत, 80% मराठी आहे, पण आक्रमण तर होतच आहे ना मोठ्या प्रमाणात. दर खेडोपाड्यापर्यंत आपल्याला दिसत आहेत की अमक्या कॉन्व्हेंट शाळा, टमक्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा, आणि मराठी शाळेची मोठ्या प्रमाणात मुलं गळती होतात. अगदी साध्या अगदी कुठे शिपायाचा जरी मुलगा असेल तर त्याला सुद्धा असं वाटतं की माझा मुलगा इंग्रजी माध्यमात जावा पण मराठी शिकू नये. तर तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणार आहेत. मराठी शिकून असं नाही सांगत, तो सांगतो की माझ्या मुलाला चांगलं फाडफाड इंग्लिश आलं पाहिजे. हो त्यासाठी जे करायला ते मी करायला तयार आहे. बरोबर. आता दुर्दैवाची गोष्ट काय माहिती का, हा. की आपण त्यासाठी, मी आठवते मला 1989 हा. शरद पवार यांनी मुंबईला जागतिक मराठी परिषद घेतली होती. हो तेव्हा मी पवार सरांना काय बोललो की मराठीची चिंता करण्याची ऐवजी शाळामधील मराठीचा दर्जा कसा आहे ते पहिला शोधून काढा ना. हा तो दर्जा शोधा आणि त्यावर इंग्रजी शिकवा. बरोबर आहे. शिकू शकतील. हम्म. तर पवार सर काय बोलले, फादर हम्म. आता सगळ्यांना कॉन्व्हेंट स्कूल पाहिजे. हा सोपा उपाय, बरोबर. सोपा उपाय. इकडे फलटणला मॅगझिन बन्सन नावाच्या अमेरिकन बाई येऊन राहिलेल्या आहे. ओके. आता कुठेतरी गेल्या वाटतं त्या. हा. त्याने अमेरिकेत येऊन इकडे मराठीचा अभ्यास केला, हम्म. मराठीचं व्याकरण लिहिलं, हम्म. मराठी पुस्तकं लिहिली, आणि तिथे मराठी माध्यमाची शाळा काढली जिथे इंग्रजी चांगलं शिकवलं जाते. हम्म. मुलं येतात आवडीने तिकडे. ओके. हा जो ऑल्टरनेटिव्ह प्रयोग जो आहे ना, हा प्रयोग महाराष्ट्र सरकारने केलेला नाही. ओके. केलेला नाही. बाबा आम्ही तुम्हाला हे पण शिकवून हे पण शिकवू ना. हा. खरं म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापर्यंत कुठली मुलं 3 भाषा शिकू शकतात. ओके. हे मानसशास्त्रज्ञ सांगतो. तर हे आपल्याला आता काय झालं, शॉर्टकटचे दिवस आहेत. हा. पटकन इंग्रजी कसं येईल हा. हे आम्हाला बघायचं आहे. आम्हाला शिकायचं नाही जास्त. हम्म. आता युरोपमध्ये मी राहिलो आहे, इटलीत राहिलो आहे, जर्मनीत राहिलो आहे, बेल्जियममध्ये राहिलेलो आहे, स्पेनमध्ये राहिलेलो आहे. तिकडची मुलं त्यांच्या मातृभाषेत अभ्यास करतात, परंतु 3 महिने इंग्लंडला जाऊन इंग्रजीचा कोर्स करतात. ओके. इंग्रजी नाही काम चालू, इंग्रजी आले खूप झालं ना. बरोबर. पण असं आपण असं तंत्र आपल्या मुलांच्या हाती दिलेलं नाहीये. ओके. त्याबद्दल आपली ही पिढी आणि जे काय सरकारचे सगळे दोषी आहेत. हा. आम्ही ऑल्टरनेट त्याला पर्याय काढून दिला नाही की मराठी पण शिकता येईल आणि इंग्रजी पण शिकता येईल. शिका बघा. असं झालं नाही आहे, असं झालं नाही. हम्म. आणि आता मग काय झालेलं आहे,
की मला एक प्रश्न नेहमी पडतो हा. की इंग्लिश शाळेत जायचं ना, मग सूटबूट कशाला पाहिजेत? ओके. चपला घालून इंग्लिश शिकता येत नाही का? हा. हे सगळे श्रीमंताचे चाळे आहे ओके. आणि गरिबांना लुटण्यासाठी आहे हा. आणि गरिबांना हिनवण्यासाठी आहे. ओके. आणि आमच्याकडे तुमच्या कॉन्व्हेंट शाळा पण त्याला बळी पडतात ना. हा. हे कशाला ते पाहिजे असं तसं तसं सगळा बरोबर. मला शर्ट घाला, पॅन्ट घालून तुम्ही या हा. स्वच्छ. हम्म. याच्या मागे ॲक्सेसरी असतात, हा. त्याचे नाही गेलेलं बरं. तुम्ही फादर असताना संत साहित्याचा मोठा अभ्यास केलाय, त्यामुळे तुम्हाला म्हणजे सरकारच्या वतीने ज्ञानबोध तुकाराम नावाचा पुरस्कार मिळालेला होता. त्याबद्दल काय म्हणजे तुम्ही कसं काय इंटरप्रेट म्हणजे या गोष्टीकडे गेला, संत साहित्य वगैरे? आता रेव्हरेंड नारायण मोहन टिळकांनी काय सांगितलं हा. की तुका नामक सेतू बुरुनी आलो ख्रिस्त चरणी. ओके. ते क्रिश्चन झाले ना, हा. पण तुका नावाचा सेतू आहे ना. हो. माझ्यासाठी उलट झालं. हा. ख्रिस्त नामक सेतूवरणी आलो संताजवळी. अरे वा. हे सगळे जे संत आहेत ना, ते मला येशू ख्रिस्ताची भावंड वाटतात. ओके. त्यांची शिकवण निराळी असेल, हम्म. त्यांची भाषा निराळी असेल, हा. त्यांच्या संकल्पना निराळ्या असतील, परंतु त्यांची जी अध्यात्माविषयीची जी भूक आहे, हा. ती भूक तुलना करता येण्यासारखी नाही आहे, हा. अतुल्य आहे. हम्म. आणि अशी भक्ती मला दिसली त्यांच्यात. हा. आणि अशी भक्ती मला आमच्या बायबलमधल्या स्तोत्रकारांच्या काळजात दिसली. हम्म. म्हटलं समान दुवे. हा. आणि आजचं काळ हे समान दुवे शोधण्याचं आहे. ओके. आणि म्हणून मी संत साहित्याकडे म्हणजे फार मोठा अभ्यास केलेला नाही आहे, हा. परंतु माझ्याकडे वाचतो, कधी कधी त्याच्यावर चिंतन करतो, कधी मी प्रार्थना करतो त्याच्यावर. हम्म. आणि प्रार्थनेसाठी विषय घेतो ते. हा. आणि मग ते मला माझ्या जीवनाचे एक भाग झालेले वाटतात. तर पुण्यातल्या तुम्ही हनुमान मंदिरामध्ये सुद्धा आणि इथल्या जंगली महाराज मंदिरामध्ये आणि इथल्या हनुमान मंदिरामध्ये वरळीच्या तुम्ही व्याख्यानं दिली होती. दिली. हा. हा. दिली मी, कारण कारण मला थोडंसं माहिती आहे ना. हा. थोडंसं माहिती आहे. आणि मग माझा ख्रिस्ती अनुभव आहे. हा. ख्रिस्ती भक्ती परंपरा आणि हिंदू भक्ती परंपरा खूप साम्य आहे. ओके. खूप साम्य आहे. भेद पण आहे, हा. भेद नाकारायची नाही आपली. भेद पण आहे, साम्य पण आहे ना. हा. साम्य शोधा. बरोबर आहे. साम्य शोधा म्हणजे आपल्याला सगळं समजून येईल ना. तर तशा प्रकारे मी. पण फादर, धर्म जो आहे हा बाजारात आणून लोकांमध्ये भेद पाडण्याचा जो प्रयत्न होतोय, धर्म हा वैयक्तिक विकासाचा असा एक केंद्रबिंदू मानला जातो व मला भक्ती करून स्वतःचा विकास करायचा आहे, तर त्याला बाजारात आणून लोक त्याचं जे राजकारण करतायत किंवा सगळ्या धर्माचे जे झेंडे रस्त्यावरून मिळवले जात आहेत आणि त्यानं एक प्रकारचं म्हणजे धार्मिक दहशतवाद पोचण्याचा जो प्रकार होतोय त्याच्याबद्दल काय? पहिलं म्हणजे धर्म केवळ वैयक्तिक तुमच्या भल्यासाठी नाही आहे. जे धर्म जितका तुमच्यासाठी आहे तितका समाजासाठी आहे. ओके. समाजाचीही जबाबदारी आहे, तुमच्या समाजासंबंधी जबाबदारी आहे. हो. प्रभू ईश्वर मला काय सांगितलं? लव गॉड अँड लव नेबर. हा. सारखेच आहे ते, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हम्म. पण आम्ही असं का मानतो की सामाजिक हित आणि आत्मिक हित हे एकमेकाशी मिळतं जुळत आहे. ओके. नंबर 2 की धर्म ही अशा प्रकारे प्रदर्शन करण्याची बाब नाही आहे. हा. तो आतला अनुभव आहे. आतला अनुभव आहे. एखादा मुनी किंवा ऋषी येऊन उभा राहतो का असा आपल्या रस्त्यावर झेंडा घेऊन? हा. पण तो खोल अध्यात्मामध्ये गेलेला आहे. तिथे आपल्याला जायचं आहे हे आपण विसरतो आणि नुसते झेंडे मिळवतो आणि कधी कधी पक्षांचा राजकीय पक्षाचा प्रचार करतो. हो. हे चुकीचं आहे. ओके. धर्माचा कधी अशासाठी वापर करून देऊ नका. बरोबर आहे. ते त्या धर्माच्या लोकांनी सांगायला पाहिजे. तुम्ही आमच्या चर्चमध्ये पाहिलं आणि तिथे फादरने काहीतरी वक्तव्य केलं, नेऊन एक संबंधी ताबडतोब लोक त्याला खाली बोलवते. हा. हे तुमचं काम नाही. बरोबर. कोण बोलत नाही इकडे. हे तुमचं काम नाहीये, हे आम्ही आमच्या पद्धतीने. हा.
तर ही जी हे जे भरतुमे काढण्याचा प्रकार आहे. हा जो हे जे आहे ना ते 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 संपलं पाहिजे, संपलं पाहिजे. नाहीतर हा देश जगातला अतिशय सुंदर देश आहे, हां. पण आपण तो बेचिराग करणार आहोत. हो. अशा प्रकारे धर्माचा द्वेष एकमेकांमध्ये ठेवून, हम्म. द्वेष माणसाला कधीही सुखी राहू देत नाही, हां हां. तर त्याला अस्वस्थच करतो. बरोबर आहे. सर्वेपी सुखिनः सन्तु, हां. सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् अभूयात्. मराठी साहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याची फार काही दखल घेतली जात नाही. तुम्ही पाहतायत की इतर छोटे समजा बंगाली असतील किंवा साऊथचे असतील, त्यांची साहित्याची पुस्तकं मोठ्या प्रमाणात आपल्याला आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये इंग्रजीत ट्रान्सलेट होताना, त्याची चर्चा होताना किंवा असं आपल्याला दिसतंय, किंवा इंग्रजीतली किंवा जर्मन मधली, फ्रेंच मधली पुस्तकं मराठीत वगैरे त्या लेखकांची येतात. पण मराठीची समजा तुम्ही इतकं जर साहित्य काही आहेत तर त्यांचं का नाही तिथपर्यंत जात, त्याची काय अर्थ आहे? तुम्ही आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणार आहात, तर का बाबा मराठी इतकी कम असल साहित्य आहे का त्याच्यात दमच नाहीये आंतरराष्ट्रीय पातळीवरचा? दोन दोन मुद्दे घेऊया. मला थोडीशी दलित आत्मचरित्र भाषांतरित झालेली वाटते. हो हो, बरोबर आहे. हा, अण्णाभाऊ साठेंची झालेली आहे. झाली ना. हा. ते म्हणजे ते काय चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय माहिती का, आता जी तुम्ही जर ह्याची ज्ञानपीठाची जर यादी पाहिली, हो, महाराष्ट्र वाटायला फक्त 4 आहेत. बरोबर आहे. आणि कर्नाटकची मला वाटतं 7 आहेत वाटते. हो हो. बंगालच्या वाट्याला पण तेवढीच आहेत. हा. हे आपल्या आत्मचिंतनासाठी आहे हा. की मराठी माणूस का झेप घेत नाही ज्ञानपीठापर्यंत, ओके. आणि मग त्याच्या पलीकडे परदेशी ना, हो. असं का होत नाही? हा. ह्या किती कोटी महाराष्ट्र 1.5 कोटीचा का 1,200 कोटीचा. 1,200 कोटीचा महाराष्ट्र एक उत्तम साहित्य तयार करू शकत नाही, बरोबर. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा. हे आपल्याला शर्मेची बाजू आहे. ओके. तर ते मला खूप दुःख पण वाटते. हा हा हा. माझी मराठी अशी झळकली पाहिजे. हा हा. पण ती कशी झळकेल? तुमच्या पुस्तकाच्या रूपाने. ओके. यंदा पोलंड काही एवढा देश आहे, हो. त्या देशातली तरुणी, तिला नोबेल पारितोषिक. बरोबर आहे. पण त्याचं भाषांतरित झालं की नाही? हो. भाषांतरित झालं म्हणून मिळालं ना, पोलीस कोण लिहिते एवढं ना. हा. तर ते कदाचित आपली काही भाषांतर पण जास्त होत नसतील, मला माहीत नाही, एवढं माहीत नाहीये. परंतु हे वाढायला पाहिजे, हे त्यांच्या नजरेखाली यायला पाहिजे. नजरेखाली आले तर तुम्ही बघणार की नाही, हा. मुलगी कशी पाहिल्याशिवाय निवडतो का? बरोबर आहे. तसं ते पुस्तकात तसंच आहे. हा. ते दिसली पाहिजे तिकडे. या बरोबर आहे. मग ते बघतील काही लोकांना. तुम्ही अध्यक्ष तर झालेले आहेत आता तुमचं तिथे म्हणजे 93व्या साहित्य संमेलन. तुमच्या समोर आता येणाऱ्या काळातला मराठीचा अजेंडा काय आहे साहित्याचा? अजेंडा उत्कृष्ट साहित्य निर्माण करणं. ओके. नोबेल पारितोषिक जाईल असं निर्माण करा, याला ज्ञानपीठ मिळेल. ओके. हे आता आपल्याला त्याच्यासाठी काय म्हणजे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आता त्याच्यासाठी साधना केली पाहिजे. हा. आता आपले जी कुलकर्णी वगैरे होते, गेले ते ना, तसे नवीन जी कुलकर्णी निवडावे लागतील. बरोबर आहे. शोधावे लागतील, निवडावे शोधावे लागतील. हा. तर ते आता तेवढा माझा परिप्रेक्ष्य एवढा अख्खा महाराष्ट्राचा नाही आहे. परंतु मला वाटते की हा महाराष्ट्र काहीतरी सुंदर देईल असं मला वाटतं. हा. आतापर्यंत तुम्ही सर जवळपास 19 पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यातले काही लेखन आहे, खूप सारे अनुवाद केलेले आहेत, त्याच्या ओएसिसच्या शोधात वगैरे वेगळ्या प्रवास वर्णनं वगैरे तुम्ही त्यामध्ये केलेले आहेत. मला असं विचारायचं आता, आत्ता तुम्हाला हा एक अध्यक्ष पदाचा मान मिळाला, तुम्हाला आत्ता इच्छा काय राहिलेली आहे? तुमची काय इच्छा आहे आता समजा साधारणतः की पुढच्या काळात साहित्यामध्ये किंवा एकंदरीत जीवनामधची पुढची इच्छा काय? म्हणजे आता हळूहळू निरीक्ष झालं पाहिजे. निरीक्ष झालं पाहिजे. हा, ही आता नको, आता बस झालं ना, खूप झालं ना. तर परंतु काही मला लिहावंसं वाटते की हा माझा जो समाज आहे इकडचा, ह्या समाजाचं चित्र एवढं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उमरलेलं नाही आहे. हो. तर कसं करता येईल माझ्या डोक्यात काही अजून कल्पना येत नाही आहे. मी विचार करतोय त्याच्यावर, की असं काय येईल का,
की जे इथून घेऊन दुसऱ्या दुसऱ्या हो खेड्यामध्ये जाईल ना, हा. असं काहीतरी बघतो मी एखादा प्रयत्न. तर खूप सारी नवीन कादंबरी कथा वगैरे कथा आता आता जे डिजिटल युग आलेलं आहे सर, आता येणाऱ्या साहित्याचं भवितव्य काय असेल? कारण की आता लिखाणाची सुद्धा जी कला आहे ती लुप्त होत चाललेली आहे. म्हणजे काही दिवसांनी आपल्याला लिखाणाची म्हणजे गरज सुद्धा पडणार आहे. तुम्ही बोललं की टाईप होईल. मग येणाऱ्या काळामध्ये साहित्य हा कसा प्रकार असेल, तुम्ही कसं पाहता येणाऱ्या काळामध्ये? आता ते तुम्ही जे सांगितलं ना, की बोललं ते टाईप पण होते ना, तर ते छापायसाठी सोपं झालेलं आहे ना. प्रिंटर काढून द्यायचे, प्रिंटर करून द्यायचे, चांगले असेल तर ना. आता युरोप आणि अमेरिकेतले लेखक कसे करतात? नाही, आता ऑडिबल पुस्तकांचा जमाना आलेला आहे. म्हणजे ऑडिओ पुस्तकं येत आहेत नवीन. आता सहसा लिखाणातली पुस्तकं, आता जी सध्या जी काही पुस्तकं आहेत त्याचं आकर्षक असं वाचन करणं असं. आता लिखाणाच्या संदर्भातली आता तर काही लोक तर म्हणजे लिखाणातले आता संग्रह तयार करतायत की लिखाणाची कला लुप्त झाली तर पुढे काय करायचं, म्हणून त्याचा सुद्धा काही लोक संग्रह करून करतायत. तर तुम्ही एक साहित्यिक म्हणून, अभ्यासक म्हणून, त्या क्षेत्रातले मान्यवर म्हणून कसं पाहता की येणाऱ्या काळातलं काय साहित्य असेल, कसं असेल? आव्हानं आहेत. हो, आव्हानं आहेत. आणि मराठीने अनेक आव्हानं पेललेली आहेत. अनेक आक्रमणं पेललेली आहेत. मोगलाचं पेललेलं आहे, पोर्तुगीजाचं पेललेलं आहे, ब्रिटिशांचं पेललेलं आहे 150 वर्ष. हो, तरी आपलं सत्व आपण कायम ठेवलेलं आहे. हो, तर वाटते की हे असं पुढे राहील, चालू राहील, बरोबर, चालू राहील. आणि फरक पडेल त्याच्यामध्ये, त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये फरक पडेल, परंतु हे असं लुप्त होणार नाही. लुप्त होणार नाही, पूर्णपणे लुप्त होणार नाही. टिकेल, टिकेल ना, पण त्याचं स्वरूप बदलेल. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. बरोबर. मी एक असं विचारतो की लोकमान्य टिळकांनी एक ही साहित्याची परंपरा करत ती तुमच्यापर्यंत आलेली 93व्या वर्षी तुम्ही अध्यक्ष होताय. या ठिकाणी या अशा प्रकारच्या साहित्याला महात्मा फुलेंनी, क्रांतीबा फुलेंनी नाकारलं होतं. ते त्यांच्या इथे जाऊन त्यांचा म्हणजे त्यांनी निषेध पण केला होता की हे जे साहित्यिक आहे चौकटीमध्ये बसून वगैरे त्यांना खरं साहित्य काय लिहिता वगैरे येत नाही. अशा ह्या दोन प्रवाहाच्या बद्दल तुम्ही काय म्हणाल की एक जो तिकडनं आलेला प्रवाह, पारंपरिक प्रवाह, आणि हा एक विद्रोहाचा नवा सामाजिक साहित्याचा प्रवाह, तो प्रवाह न्यायमूर्ती रानडेपासून सुरू झाला. पहिले अध्यक्ष ते होते. हो, तिथून तो सुरू झाला, इथपर्यंत आलेला आहे. हा, ही एक चौकट आपण सांभाळलेली आहे ना, एक चौकट महाराष्ट्राने सांभाळलेली आहे. आता विद्रोही साहित्याचे पण संमेलन होतात आणि मला ती खूप बरी वाटतात. म्हणजे सगळ्यांना व्यक्त होऊ दे, सुंदर असेल ते टिकेल, सगळ्यांना व्यक्त होऊ दे. धर्मीयांना, सगळ्या जातींना, सगळ्यांना, सगळ्या गटांना व्यक्त होऊ दे. कम्युनिस्टांनी पण एक कादंबरी लिहिली पाहिजे, त्याचे पण अनुभव निराळे असतील, त्याचा पण भावविश्व निराळा असेल. तरी हे सगळं एकत्र आलंच पाहिजे असं नाहीये. आलं ते फार चांगलं. आता आज यंदा माझी निवड झाली, 4-5 वसईकर तिकडे येणार आहेत ना. म्हणजे सगळ्या समाजाला जर आपण सामावून घेतलं तर ते पण आपल्याबरोबर समाविष्ट होतील. बरोबर आहे. तर ते तसं जरा थोडंसं झालं पाहिजे. बरोबर. व्यापक दृष्टी ठेवून महाराष्ट्रातून शोध करायला पाहिजे. आणि मग कदाचित हळूहळू ती परंपरा वाढत जाईल पुढे. तर ती परंपरा नेहमी कायमची राहत नाही ना, ती बदलत जाते ना. तशी ती असं वाटत नाही का की तुम्ही एक पुरोगामी विचार मांडत असताना तुम्ही पारंपरिक चौकटीमध्ये बंदिस्त होत आहे की एकीकडे महात्मा फुल्यांची किंवा बाकीची अशी विद्रोही परंपरा आहे की सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवरती लढणारी, आणि मग तुम्ही परत समजा मान मिळण्यासाठी किंवा मान मारत मिळण्यासाठी एका पारंपरिक चौकटीमध्ये तिथे तुम्ही त्याची मान्यता मिळवण्यासाठी जात आहेत. असं जसं प्रेमानंद गज्वींच्या बाबतीत सुद्धा तोच आरोप झाला होता की ते नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्याच्या वरती. मला वाटतं आपण तसं अस्पृश्यवाद मानू नये. ह्या देशामध्ये सगळे भारतीय आहेत ना. जोपर्यंत सगळे भारतीय आहेत मला काही चिंता नाही. चौकट प्रत्येकाने ठरवायची आहे. मला कोणी चौकट काय म्हणून दिलेली नाही आहे. माझं मी काम करायचं होतं करणार आहे.
ओके. त्याच्यातून आंदोलनात बसलो तिकडे, आंदोलन होतं इकडे, हा. तुमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन ठेवलं होतं. हा. मी थोडा वेळ बसलो त्यांच्याकडे. बरोबर आहे. माझी चौकट कोण मोडायला आलेलं आहे? बरोबर आहे. माझी चौकट मी मोडायला पाहिजे. बरोबर. पारंपरिक चौकट हा, आणि नव्या विचाराचं, नव्या प्रयोगाचं स्वागत केलं पाहिजे. तुम्ही अध्यक्ष झाल्याच्या नंतर इथे वसईमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवला की जे समजा तिथे आत्महत्या केलेले लोक आहे उस्मानाबादमध्ये, त्यांच्यासाठी तुम्ही काही फंड वगैरे, तो काय फंड जमा केला, काय त्याचं समजा प्रयोजन? काय झालं होतं माहिती का, मी जेव्हा माझी निवड झाली, हा, जाहीर झाली, त्या सकाळपासून दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी लोक पुष्पगुच्छ घेऊन श्रीफळ घेऊन हे माझं सगळं टेबल भरलं. ओके. मी म्हटलं हे 2 दिवसात हे कुजून जाणार, हो, वाळून जाणार. बरोबर आहे. तर ह्याच्यामागे त्याच्या भावना आहेत, त्या मला माहिती आहेत. पण हा जर पैसा आपण सत्कारने लावला तर तिकडे 1-2 विधवांचं तरी पुनर्वसन होईल ना. हो. मग मी संकल्प सोडला. ओके. आणि मला लोक म्हणजे माझं ऐकतं थोडंसं, हा. ऐकतात, हरीच रस्त्याच्या वेळेपासून थोडं ऐकतात ना. हा. त्याने ऐकलं. हा. आता ते गोळा करतायत, ते हा. किती गोळा झाला मला माहिती नाही, पण गोळा करतायत. हा. पण बऱ्यापैकी गोळा होतील असं काळ करतील असं मला वाटते. हा. प्रत्येकाने त्याचा सहभाग दिलेला आहे. बरोबर. प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने सहभाग दिलेला आहे. हा. होईल तेवढं करू. बरोबर. साहित्य सभेचे अध्यक्ष झाले, त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या असलेल्या लोकांना तुम्ही काय आव्हान करा, मराठींना, साहित्यिकांना काय आव्हान करा? मराठीला जागा. हा. आई आहे, आईची उपेक्षा करू नका. आणि एकमेकाशी बोलताना ना, हे आमचे पुण्या मुंबईतल्या लोकांसाठी तर मराठीत बोला. खेड्यातले लोक बोलतात, पण आमच्या शहरातल्या लोकांना पटकन हिंदीवर घसरतात. तर शहरातल्या लोकांनी 2 महाराष्ट्रामधले तुम्ही बोलायला सुरुवात करणार, तुला त्याला हे समजलं ते समजेल, सांग काय बाबा तुला काय समजते की नाही ना. तर पण हे आपल्यामध्ये हा न्यूनगंड आहे, न्यूनगंड. हा. आणि मी तो दुसऱ्या कुठल्या प्रांतामध्ये बघितला नाही. ओके. आपल्याच प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. हा. तर न्यूनगंड सोडा. माझी मराठी ही म्हणजे महाराष्ट्राची भाषा आहे. अरे 1.25 कोटी म्हणजे 2-3 राष्ट्र झाली युरोपमधली. हा. स्वतंत्र भाषा झाल्या. आपल्याला स्वतःविषयी का वाटत? ते याला कवीचं भ्रांत तुम्हा का पडे, वाघिणीचे दूध प्यानात वाघ बच्चे फाकडे, हा महाराष्ट्राला माझा संदेश आहे. हे होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो, उस्मानाबादला होणाऱ्या 93व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. मित्रांनो, एक धर्मगुरूनं एका साहित्याच्या विचारपीठावर जाऊन त्याचं अध्यक्षपद भूषवणं हे मुळातच एक अद्भुत घटना आहे महाराष्ट्राच्या, मराठीच्या आणि भारताच्या दृष्टिकोनातून. आपण फ्रान्सिस दिब्रिटोंचं वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांवरती त्यांचं वक्तव्य ऐकलं. मराठी भाषा असेल, समाज असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, या सगळ्या गोष्टींवरती सांगोपांग चर्चा, आपण त्यांची मतं जाणून घेतली. तुम्ही ही मुलाखत पाहतायत, नेमकं तुम्हाला या मुलाखतीतून काय वाटलं, तुमची काय भूमिका आहे, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा, नक्की लिहा आणि पाहत राहा